नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज पुन्हा तुमच्यासाठी नवीन असा व्हिडिओ घेऊन आलेले आहे. ते म्हणजे बीट खाण्याचे फायदे तर माहितीच असतील. बीट मुलं खात नाहीत, त्यांच्यासाठी हा बीट हलवा करत आहोत. अगदी मार्केटपेक्षा जबरदस्त घरच्या घरी होतो बरं. ती जेली कशी असते तसाच झालाय बघा. तुम्हाला मोडून सुद्धा दाखवते. बिलकुल चिकट होत नाही. नक्की एकदा तरी ह्या पद्धतीत करून बघा. चला मग वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. सुरुवातीला बघा इथं 2 बीट आणि 1 गाजर घेतले बरं का. तसं तर ही रेसिपी बीटपासूनच बनते, पण मी इथं माझ्या आवडीनुसार 1 गाजरसुद्धा वापरत आहे बरं का. गाजर बीट अगोदर धुवून घेतलंय. गाजराच्या वरची सालं काढून घेतलीत, नंतर बीटच्या वरची सालं काढून घेत आहे. गाजर शक्यतो करून 1 घ्या, अगदी नाही वापरला तरीसुद्धा चालेल. तर आजसुद्धा आगळा वेगळाच व्हिडिओ घेऊन आलेले बरं का तुमच्यासाठी. अगदी घरच्या घरी तुम्ही करू शकता. आता बघा बीटच्या पुढचा पाठीमागचा भाग काढून झालाय आणि बघा हे 2 बीट आणि गाजर हे जरा बाजूला आपण ठेवूयात. आणि ह्या बीटच्या वरची साल किंवा गाजराच्या वरची साल निघाले ना, ही टाकून द्यायची नाही बरं का. तुम्ही ना ह्याचा फेस पॅक वगैरे करण्यासाठी किंवा स्किन केअरसाठी का नाही वापर करू शकता. खूप छान असा फायदा होतो. आता आपल्याला हे बीट आणि हे गाजर ना खिसून घ्यायचे आहेत. सुरुवातीला आपण बीट खिसून घेऊयात. अगदी तुम्ही बारीक बारीक चिरून घेतला तरी चालेल, नाहीतर हे मी मिक्सरला फिरून घेणार आहे. पण बारीक खिसल्यामुळे का नाही एकसारखा खिसला जातो आणि बीटचा रस आहे जास्त प्रमाणात चांगला निघतो. त्याच्यामुळे इथं मी खिसून घेते. तुम्हाला बीट खाण्याचे फायदे माहिती आहे का हो? सांगावे तितके कमी आहेत बघा. आपल्या आरोग्यासाठी बीट हे खूप फायदेशीर ठरतं बरं का. बीटमध्ये ना व्हिटॅमिन सी, फायबर, त्याचबरोबर लोह, फोलेट भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे ना रक्त वाढते, रक्तदाब नियंत्रणात ठेवते, त्याचबरोबर पचनक्रिया सुधारते, यकृत स्वच्छ करते. बीट शरीरातील विषारी घटक बाहेर टाकते, त्यामुळे त्वचा चमकदार आणि निरोगी बनते बरं का. इथं आपण घेतलेली दोन्ही बीट खिसून झाले. आता गाजर खिसून घेऊयात. गाजर हे पोषक तत्वाचं भंडार असून त्यामध्ये डोळ्याचे आरोग्य सुधारते, रोगप्रतिकारशक्ती वाढते, पचनक्रिया सुरळीत राहते आणि वजन कमी करण्यास मदत होते बघा. त्यामुळे नाही इथं बीटामध्ये मी 1 गाजरसुद्धा वापरत आहे. अगदीच तुम्हाला नसेल वापरायचं, नाही वापरला तरीसुद्धा चालेल. जरी तुम्हाला इथं 2च बीट 1च गाजर घेतलेले दिसत असले तरीसुद्धा आपण जो बीटचा हलवा करत आहोत अगदी जास्त म्हणजे अर्धा किलो प्रमाणामध्ये तरी तयार होतो बघा. इथं आपले बीट खिसून झाले, त्याच्याबरोबर गाजरसुद्धा खिसून झाले. आता इथं मोठं मिक्सरचं जार घेतलंय आणि त्याच्यामध्ये खिसलेलं बीट आणि गाजर संपूर्ण काढून घेणार आहोत. आता मिक्सरला पाणी न घालता सुरुवातीला आपल्याला वाटून घ्यायचं आहे. तुमच्याकडे जर वेळ नसेल, घाई असेल तर तुम्हाला सांगितलेलंच आहे, बीट न खिसता घेतला तरी चालेल, कारण आता आपण मिक्सरला फिरवणारच आहोत. बारीक बारीक एकदम चिरून घेतलात बीट चालेल बरं का. पण इथं खिसल्यामुळे आपण हे मिक्सरला बारीक करत आहोत ना, तर लगेच ते बारीक होतात. पाववाटी इतकं पाणी घातलं आहे आणि मिक्सरला फिरून घेतलं आहे बघा. आता ही तयार बीटची पेस्ट ना आपल्याला गाळणीने गाळून घ्यायची आहे. तर खाली एक भांडं ठेवलं आहे, वर गाळण ठेवलं आहे आणि बघा तयार केलेली ही पेस्ट आपण ह्याच्यामध्ये काढले. आणि आता आपण जमेल ती इतकं दाबून दाबून हे बीटचं पाणी काढून घ्यायचं आहे, म्हणजेच की बीटचा रस. आपल्याला ह्या बीटाच्या रसाचाच वापर करायचा आहे बघा. आणि ह्याच्यामध्ये ना पाणी जास्तीच वापरायचं नाही, कमीत कमी पाणी वापरायचं आहे. आता मिक्सरलाही मी एकदाच फिरून घेतलं, पण वर जे बीट आणि जे गाजर आपला चोथा उरला का नाही त्याच्यामध्ये आणखीन सत्व आहे बघा. त्याच्यामुळे आणखीन एकदा मी छोटं मिक्सरचं भांडं घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये हा चोथा इथं काढून घेत आहे. आणि थोडंसंच पाणी घालून एकदम बारीक असं वाटणार आहोत, म्हणजेच की आणखीन आपल्याला रस मिळेल ह्याच्यातनं म्हणून. पण पाणी कमी वापरायचं बरं का. आता अगोदरच्याच मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालून ह्याच्यामध्ये घातले बघा आणि मिक्सरला एकदा फिरून घेतलं. मस्त इथं पेस्ट झाले बघा. आता आपण हे सुद्धा गाळणीने गाळून घेणार आहोत. म्हणजे जितका निघेल तितका आपल्याला ह्याच्यातला रस काढायचा आहे बीटचा आणि त्याचबरोबर गाजरचा. आणि पूर्ण वरतीनं चोथा ठेवायचा आहे. आता हे टाकून द्यायचं नाही बरं का तुम्हाला. वर चोथा जो उरला ना त्याच्यापासून तुम्ही पराठे वगैरे करत असाल, कणिक मळत असाल त्याच्यामध्ये हा चोथा वापरू शकता, कारण एकदम बारीक तर आहे. शिवाय सूप करत असाल त्याच्यामध्ये सुद्धा हा चोथा वापरू शकता. शिवाय आपले बर्फ जमा करतो बघा क्यूब, त्याच्यामध्ये जरी चोथा हा सेट केला आणि सकाळी उठल्यानंतर जरी तुम्ही पाण्यामध्ये टाकून पिलात ना तरीसुद्धा खूप फायदेशीर असा हा चोथा आहे. आता बघा निघेल तितका बीटचा रस इथं काढून घेतलेला आहे. आता आपल्याला आणखीन एकदा गाळून घ्यायचा आहे, कारण गाळणीने किती जरी गाळलं तरीसुद्धा ना बीटचा थोडा चोथा ह्या रसमध्ये जातो बघा. त्याच्यामुळे बघा खाली चाळण ठेवले आणि वर कॉटनचा रुमाल ठेवला आहे. आणि आता काढलेला रस ना ह्या रुमालावरती टाकून आपण गाळून घेऊयात. म्हणजे ना पूर्णपणे चोथा जो आहे ना तो आपला वेगळा होईल आणि रस जो आहे तो आपला वेगळा होईल. ह्या रसमध्ये ना बीटाच्या जरासुद्धा चोथा राहता कामा नये, म्हणून कॉटनच्या रुमालात ना असं गाळून घ्यायचं बघा. आणि बघा वर तुम्हाला इथं चोथा दिसत असेल, हा आपल्याला बाजूला करून घ्यायचा आहे. ह्याचं काय काय करायचं तुम्हाला मी सांगितलेलंच आहे. पण जो बीटचा रस आहे तो बघा इथं फक्त आपल्याला रस पाहिजे, ह्याच्यामध्ये जरासुद्धा चोथा राहता कामा नये. आपण इथं करत आहोत बीटचा हलवा. तो छान प्रकारे सेट व्हावा ह्याच्यासाठी आपण वापरणार आहोत कॉर्नफ्लॉवर. 4 चमचे इतकं कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे बघा. पण पॅन हा गॅसवर ठेवण्याच्या अगोदर कॉर्नफ्लॉवर घालून ना मिसळून घ्यायचं आहे बघा.
कारण जर पॅन गॅसवरती ठेवला आणि मग तुम्ही कॉर्नफ्लॉवर घातला तर गुठळ्या होतात, म्हणून हे अगोदरच एक तयारी करायची आहे. आता गोडासाठी इथं वापरत आहे साखर. तर साखर बघा ह्या पोहे खायच्या चमच्याने 5 चमचे इतकी साखर घेतली बघा. अगदी गोडाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता. मी तर इथं कमीच साखर वापरले, कारण बीट पण आपले हलके थोडे गोडीला असतात, शिवाय गाजरसुद्धा आपलं गोडीला असतं. आता बीटचा हलवा करत आहोत, गोड आहे, थोडंसं मीठ घालायचं, त्याच्यामुळे चव बॅलन्स होते आणि छान चवीला हा हलवा लागतो. कुठल्याही गोडाच्या पदार्थामध्ये चिमूटभर मीठ घालायचं बघा. हे सर्व मिसळून झालं की हा पॅन का नाही गॅसवरती नेऊन ठेवायचा आणि काय आता आपल्याला सतत हलवत राहायचं आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये गुठळ्या राहता कामा नये. गॅस बारीक ठेवायचं आहे सुरुवातीपासून शेवटपर्यंत, बिलकुलसुद्धा तुम्हाला वाढवायचं नाही. आणि बघा जसं इथं मी हलवत आहे तसं असं इतकं घट्ट झालेलं आहे बघा. वरून तुम्हाला पाणी वगैरे बिलकुलसुद्धा घालायचं नाही, फक्त गॅसवरती पॅन ठेवून सतत हलवत राहायचं आहे बघा, म्हणजेच हे चांगल्या प्रकारे शिजूसपर्यंत. आता इथं मिक्सरच्या मदतीने फेटून घेते, म्हणजे गुठळ्या होत नाहीत. अगदी तुम्ही चमच वगैरे वापरलात तरी चालेल. आता हे शिजले कसं ओळखायचं हेच देखील तुम्हाला मी पुढे सांगते बघा. आता जवळजवळ असा घट्टपणा येऊसपर्यंत ना साधारण एक 10 ते 12 मिनटं लागतात बघा आपल्याला. ह्याच्यामध्ये कुठलाही रंग वापरायचा नाही. बीटचा स्वतःचा असा रंग असतो, त्याच्यामुळे आपला जो बीटचा हलवा होणार आहे छान रंगीत असा मस्त होतो बघा. आता अगोदरपेक्षा आता बघा किती घट्ट झालेलं तुम्हाला दिसत असेल. मस्त डार्क काळसर असा रंग आला आहे बघा आणि हे शिजलेलं आहे कारण घट्ट झालं आहे बघा. आता ह्याच्यामध्ये आपल्याला घालायचे ड्रायफ्रूटचे काप. तर इथं मी काजू बदाम ह्याचे काप घातलेत आणि मिसळून घेत आहे. पण तुमच्याकडे जर मगज बी असतील ना तर ते घाला, छान चवीला लागतात बरं का. पण सध्या माझ्याकडे मगज बी नव्हते का नाही, म्हणून इथं मी ड्रायफ्रूटचेच काप घातलेत आणि मिसळून घेतलेत बघा. कारण ज्यावेळेस आपण हलवा खातो त्यावेळेस हे ड्रायफ्रूटचे काप दाताखाली आले ना खायला खूप छान लागतात. आता ह्याच्यामध्ये 2 चमचे इतकं तूप घातले बघा आणि हे मिसळून घेऊयात. जरी आता तुम्हाला हे पॅनला सगळं चिटकलेलं वाटत असलं तर आता आपण तूप घातलं ना तर छान एका ठिकाणी ह्याचा गोळा होतो बघा. फक्त आपल्याला हे फटाफट चांगलं मिसळून घ्यायचं आहे. तुम्हाला जर आवडत असेल तर थोडीशी इथं वेलची पूड घातलात ना तरीसुद्धा चालेल, किंवा थोडेसे भाजलेले तीळसुद्धा घालू शकता, छान लागतात खाण्यासाठी. आता इथं बघा स्पॅच्युला घेतला आहे आणि बघा जे कडेला लागलं आहे ना ते इथं काढून घेत आहे आणि बघा हे पॅन सोडत आहे अगदी सहजपणे, म्हणजे हे शिजले असं समजायचं. शिवाय आणखीन एक ट्रिक तुम्हाला सांगतेच पुढे. बारीक गॅस ठेवला आहे, आणखीन थोडंसं आपण शिजू देऊयात, म्हणजे छान घट्टसर असा गोळा होऊ देऊयात. तोपर्यंत हा हलवा आपल्याला ज्याच्यामध्ये सेट करायचा आहे तर ते इथं भांडं घेतलं आहे मी. इथं छोटी डिश घेतले. अगदी तुम्ही चौकोनी केक टीन घेऊ शकता, किंवा चौकोनी जर तुमच्याकडे ट्रे किंवा डबा स्टीलचा असेल तो वापरू शकता. इथं मी डिश घेतले, त्याला तूप लावून घेतलं आहे आणि काजू बदाम आणि तीळ घालून घेतलेत बघा. आणि गॅस इथं बारीक ठेवला होता आणि बघा अगोदरपेक्षा आणखीन इथं घट्ट झालं आहे, म्हणजे एका ठिकाणी बघा असं गोळा झालं आहे. शिवाय पॅनलासुद्धा सोडलेलं आहे आपलं. आणि इतपत घट्ट होईपर्यंतच आपल्याला गॅस चालू ठेवायचा आहे. आता गॅस इथं बंद करायचा आहे, तुम्हाला दाखवतेच मी. आता हे मिश्रण झाले कसं ओळखायचं, तर थोडंसं डिशवरती घ्यायचं आणि हातावरती ह्याची अशी गोळी बांधून बघायची. बघा गोळी बांधली जाते, म्हणजे समजायचं ह्याच्या छान आपल्या ज्या वड्या पाडणार आहोत आपण त्या पडतात असं समजायचं. आणि बघा हे कसं एका ठिकाणी आलेलं आहे, घट्ट झालं आहे बघा. आता हे परफेक्ट आपल्या ह्याच्या वड्या पडणार आहेत, ह्याच्यात काही शंकाच नाही. आता चला हे गरमागरम आहे ना तोपर्यंतच आपल्याला सेट करून घ्यायचं आहे. तर इथं बघा डिशमध्ये ना आपण अगोदरच तेल लावून ड्रायफ्रूटचे थोडेसे काप घातलेत. मग तयार केलेलं हे मिश्रण घालायचं आणि सगळीकडे हलकं असं पसरून घेऊयात आपण. हे गरम गरम असतानाच करायचं बरं का. थंड झालं तर हे जरा घट्ट होतं, मग पसरता येणार नाही, तुमच्या वड्या पडणार नाहीत म्हणून. एकसारखं छान असं पसरून झालं आहे बघा. आता वरूनसुद्धा इथं ना मी काजू बदामाचे काप घालते आणि थोडेसे तीळ भुरभुरून घेत आहे बघा. आता ना हे वरून थोडंसं असं दाबून घेऊयात आपण, म्हणजे ड्रायफ्रूट जे आहेत ना ते चिटकून बसतील म्हणून. आता हे खूप गरम आहे, गरम गरम असतानाच आपण हे थापून घेतले बघा. आता आपल्याला हे थंड करून घ्यायचं आहे. साधारण 1 तास 1.5 तासामध्ये हे थंड होतं. अगदी जास्त वेळात थंड होण्यासाठी लागला तरीसुद्धा चालेल, पण फ्रीजमध्ये ठेवायचं नाही बरं का, कारण का ओलसर होतं का नाही म्हणून. फ्रीजच्या बाहेरच इथं बघा 1.5 तासामध्ये हे थंड झालं आहे. मग ह्याच्या कडानं जर अशा सोडून घ्यायच्या आणि ही डिश अशी पलटी करून घ्यायची आणि बघा अगदी सहजपणे निघलं जातं. वाव, बघू शकता. अगदी तुम्ही ना केक टीन गोल जर असेल ना तुमचा, तर जास्त प्रमाणामध्ये केलात आणि केकसारखं कट केलात ना तर दिसायला एक नंबर दिसतं बरं का. आता इथं ही जरा मी थोड्या प्रमाणामध्ये केले. आता आपल्याला हे कापून घ्यायचं आहे. तर इथं मी चौकोनी आकारामध्ये कापून घेते. अगदी तुम्ही डायमंड शेप, म्हणजेच की आपली काजू कतली असते त्या आकारामध्ये सुद्धा कापून घेऊ शकता. आणि वाव, बघा तुम्हाला कापता वेळेस समजत असेल अगदी आपली जेली कशी असते तसं तयार होतं बघा. एकदम मस्त परफेक्ट अशा वड्या झाल्यात बघा. इथं आज आपण हा बीटचा हलवा पाहिला. तसं तर ह्याच्या अगोदर ना आपण बीटचा जाम पण केलता बरं का. अगदी 2 ते 3 महिने खराब होत नाही. बीटच्या सर्व रेसिपी आहेत त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. तसं तर मुलं बीट खायला नको नको म्हणतात बघा, पण बीट खाण्याचे फायदे बरेच आहेत बरे का. त्याच्यामुळे ना वेगवेगळे असे पदार्थ करायचे जेणेकरून मुलं कसे आवडीने मागून मागून खातील
आणि हा पदार्थ एकदा तुम्ही करून बघा. मुलांनी पुन्हा नाही तुम्हाला करायला सांगितलं ना, मग मला विचारा. गॅरंटी देऊन सांगते, अगदी मुलांना आवडणार. आणि अगदी खर्चसुद्धा जास्त नाही बरं का, 50 रुपयेमध्ये बनवून तयार होते. फक्त 2 चमचे तुपापासून. बऱ्याच जणांना जेवल्यानंतर काहीतरी गोड-गोड खाण्याची सवय असते. एकदा बनवा, अगदी आठवडाभर टिकतो बरं का. शिवाय बघा, मी तुम्हाला मोडून दाखवते. चिवट, चिकट बिलकुलसुद्धा नाही. अगदी जेलीसारखी झाली बघा. कसा वाटला व्हिडिओ नक्की कळवा. व्हिडिओ जरासुद्धा आवडल्यास पटकन एक लाईक ठोका. व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. आणि हो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आवर्जून चॅनलला सबस्क्राईब करा. चला मग पुन्हा भेटू अशा नवीन एका छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.